नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर आणि पुन्हा एकदा डॉक्टर उदय निरुळकरांच्या सोबत आपण गप्पा मारणार आहोत. डॉक्टरांसोबत गप्पा मारताना दुखणं जर असं वेगळं आहे. दुखणं असं आहे की मोदींना आजार झालाय म्हणे, घाबरण्याचा आजार. आणि मोदी आता घाबरू लागलेत. देशाचे पंतप्रधान आता अचानक इतके घाबरे घुबरे झालेत की यावर उपचार काय करावा हा सगळ्यांना प्रश्न पडतो. म्हणजे आजकाल मोदी गॅसचे दर करून आपण घाबरल्याचं सिद्ध करतायत. आजकाल मोदी देशाचं नाव बदलायचं म्हणून घाबरल्याचं सिद्ध करतायत. आणि घाबरलेत कशाला? तर इंडियाच्या एकजुटीला. इंडियाची एकजूट झाली आणि आता मोदी पराभूत होणार असं मोदींनाच कळलं आणि त्यांनी या देशाचं नावच बदलायचं ठरवलं असं काही बोललं जातं. आता असा काही आजार झाला असेल तर डॉक्टरांना विचारलं पाहिजे की. म्हणून डॉक्टर उदय निरुळकरांच्या सोबत आपण गप्पा मारणार आहोत. सर, स्वागत आहे आपलं. खूप खूप स्वागत अॅनालायझर मध्ये. पुन्हा एकदा धन्यवाद, स्वागत. पुन्हा एकदा प्रश्न आहे. आता हे जे नवीन सुरू झालंय इंडियाचं भारत, इंडिया दॅट इज भारत, आणि दॅट इज भारत असल्यामुळे ते भारत असं म्हटलं चाललंय. प्रेसिडेंट ऑफ भारत असं निमंत्रण पत्रिका G20 ला गेली आणि मग एकच हल्लकल्लोळ उडाला. हे सगळ्या प्रकरणाची सुरुवात नेमकी कशी आहे? काय नाही, G20चे जे देशांचे राष्ट्राध्यक्ष, त्यांचे पंतप्रधान, ही सगळी मंडळी जी उच्चपदस्थ आलेली होती, त्यांच्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ म्हणून राष्ट्रपती भवनमध्ये त्यांना एक मेजवानीसाठी आमंत्रण देणं हे औचित्याला धरून किंवा डिप्लोमसीला, शिष्टाचाराला अनुकूल असंच होतं. ते जे आमंत्रण पत्र पाठवलं गेलं त्या आमंत्रण पत्रात द्रौपदी मुर्मू, जे आपल्या माननीय राष्ट्रपती आहेत, त्या राष्ट्रपतींनी स्वतःच्या नावाखाली गव्हर्नमेंट ऑफ भारत असं लिहिलं आणि त्याच्यावरच सगळा हलकल्लोळ या देशामध्ये उडाला. आणि जे आता तुम्ही प्रस्तावनेमध्ये जे सगळं सांगितलं, घाबरले वगैरे वगैरे वगैरे, सगळे हे सगळे त्याच्यामुळे सुरू झाले. तर ते आमंत्रण त्याला कारणीभूत आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. जे आमंत्रणच वादाला आमंत्रण ठरलं असं म्हणायला हरकत हो, नाही. खरंय खरंय. चला, दुसऱ्या देशाच्या लोकांना इथं बोलवायचंय आणि मेजवानी देण्यासाठीचं आमंत्रण दिलं आणि विरोधी पक्षाला आपसुकच एक नवी वादाची मेजवानी मिळून दिली. हरकत नाही. पण या सगळ्यामध्ये भारताचं संविधान काय म्हणताय? कारण याला दोन बाजू आहेत. एक राजकीय बाजू आहे, एक कायदेशीर बाजू आहे. राजकीय बाजू आपण समजू शकतो. भारताचं संविधान कायदेशीर दृष्ट्या याला काय म्हणतं? भारतीय संविधानामध्ये पहिलंच आर्टिकल जे आर्टिकल 1, म्हणजे संविधान आपण उघडलंय की खरं चॅप्टर, खरं पुस्तक उघडलो की आपण पहिलं चॅप्टर बघतो ना, पहिल्या आर्टिकल मध्येच स्पष्टपणे लिहिलेलं आहे की इंडिया दॅट इज भारत शल बी युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे याचा अर्थ इंडिया, ज्याचं नाव भारत असं आहे, ते अनेक राज्यांचं मिळून एक प्रकारे संघराज्य असं, अशा प्रकारची रचना त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिलेली आहे. आणि ही घटना ही काही भारतीय जनता पक्ष अथवा कुणा एका पक्षाची मालकी नाही. भारतीय जनता पक्ष अथवा काँग्रेस. एकच मिनिट थांबवतो या मुद्द्यावर येण्यापूर्वी. मला एक प्रश्न छोटासा विचारायचा आहे, क्युरियोसिटी म्हणून. अनेक संघ राज्यांचं मिळून भारत हा देश बनलेला आहे की भारत या देशाने अनेक राज्यांची निर्मिती केली? अनेक स्टेट्स मिळून हे एकात्म आहे, लक्षात घ्या तुम्ही. हे अशा प्रकारे आपल्याला, हीच तर या देशाचं वैशिष्ट्य आहे की याच्याकडे तुम्ही एक संपूर्ण देश म्हणूनच तुम्हाला पाहावं लागतं, परंतु त्यामध्ये प्रत्येक राज्याचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. त्याच्या चालीरीती, परंपरा, त्यांचे अधिकार हे देखील मान्य केलेले आहेत. एखादं राज्य बरखास्त करायचं असेल तर त्या बरखास्तीचे नियम मान्य केले आहेत. त्या राज्यांचे अधिकार काय, राज्यांचे विषय काय, त्या राज्यांना निधी कसा प्रकारे मिळाला जाईल, त्यांना काय प्रकारची कररचना करता येईल, हे सगळं अतिशय आपल्या संस्थेमध्ये पारित केलेलं आहे. त्यात काही वेळा बदल देखील करण्यात आलेले आहेत. त्यामुळेच हे एक एकसंध राष्ट्र म्हणून आपल्या समोर आलेलं आहे. आणि त्या एकसंध राष्ट्राचं नाव हे 1949 साली जेव्हा आपल्याकडे संविधान समिती स्थापन झाली, त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, तेव्हा याच्यावर सांगोपांग चर्चा झालेली आहे. आणि त्या सांगोपांग चर्चेचं फलित म्हणूनच आर्टिकल 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत असा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे. म्हणजेच एक प्रकारे अशा गोष्टीला विरोध करणं की हा देश भारत नाही असं म्हणणं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत विचारपूर्वक जी शब्द योजना, जी रचना आपल्याकडे केलेली होती,
त्याला विरोध करण्यासारखं आहे. अर्थात आपल्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील पराभव करण्यात आलेला होता. काजराळकर अशा नावाच्या एका व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेबांना तेव्हा पाडलेलं होतं. आज त्यांच्या विचारांनाही देखील खाली पाडलं जात आहे. असं याला विरोध करणाऱ्यांवर आरोप होईल याचा देखील आपण विचार केला पाहिजे. पण या सगळ्या संविधानिक दृष्ट्या इंडिया दॅट इज भारत दिलेलं आहे, भारत हे गैर नाही असं आपण म्हणतो. या सगळ्यामध्ये मग विरोधी पक्ष अशा सगळ्या प्रतिक्रिया का देत आहे? कशासाठी हा सगळा गोंधळ चाललाय? ते स्वाभाविक आहे. तुम्हाला कारण सांगतो, कारण ज्या वेळेला भारत दॅट इज इंडिया असं नाव दिलं गेलं, म्हणजे इंडिया दॅट इज भारत असं नाव दिलं गेलं, त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर घमासान चर्चा झालेली आहे आणि त्याला काही सदस्यांचा विरोध होता, काही सदस्यांचा पाठिंबा होता. एच.व्ही. कामत हे त्यावेळेचे जे ज्येष्ठ संसद सदस्य होते, त्यांनी देखील या बाजूनी भारत याकरता प्रचंड मोठा आग्रह धरलेला होता. त्यामुळेच कॉन्स्टिट्यूशन मध्ये या दोन्ही शब्दांना आपल्याकडे मान्यता दिलेली आहे. अर्थात आता भारत या शब्दाला विरोध काय, तर भारत या शब्दाला विरोध नाहीये. सुशीलजी, विरोध काय माहितीये का? भारत या शब्दाचं साधर्म्य भारतीय जनता पक्ष याच्याशी आहे म्हणून हा विरोध आहे की काय, अशी एक शंका या निमित्तानं पुढे येते. ती फार मजेशीर आहे असं मला वाटतं. काय झालंय, प्रत्येक दोन्ही बाजू एकमेकांबद्दल इतक्या संवेदनशील झालेल्या आहेत की काही पक्ष भारतामध्ये असे आहेत की जे त्यांच्या राज्यात कमळ सुद्धा उगवू देत नाहीत. म्हणजे पाण्यातलं कमळ ते सुद्धा देवीला वाहू देत नाहीत. अशी एक विनोद काही ठिकाणी पसरलेले होते. का तर ते कमळ एका राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह आहे. तर काही ठिकाणी हात दाखवायला बंदी केली जाते कारण त्याच्यामध्ये एका पक्षाचा प्रचार आहे असं वाटलं जातं. तर अशा प्रकारची जी एक अतिरेकी संवेदनशीलता आहे ती काही तितकी कामाची नाही. महाराष्ट्र पोलिसांचं बोधचिन्ह हटवून टाका म्हणतील, कारण त्यातही असाच हो. हात आहे. आता गंमत अशी आहे की शशी थरूर यांनी याच्यात एक सम्यक भूमिका घेतलेली आहे. शशी थरूर काय म्हणले की भारत अशा नावाने निमंत्रण पाठवणं हे काही गैर नाही, ते संविधानाला धरूनच आहे. पण इतके वर्ष भारत या इंडिया या नावाचा जो ब्रँड तयार झाला त्याकरता इतकी मेहनत घेतली गेली, अनेक क्षेत्रामध्ये आपण जी प्रगती केली गेली, देश विदेशामध्ये आपल्याला इंडियन्स आणि इंडिया म्हणून ओळखलं जातं, अनेक वस्तूंची नावं आपण इंडिया म्हणून दिलेली आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे इंडिया हे नाव आपण काढून टाकणं त्यांना गैर वाटतं. एक प्रकारे त्यांनी बॅलन्स भूमिका घेतलेली आहे. इतरत्र या सगळ्याचा कुठेही त्यांनी जरी हा मुद्दा मांडला असला तरी त्याचा प्रतिवाद असा करता येईल की भारत हा शब्द 5,000 वर्ष आहे आणि इंडिया हा शब्द फार तर 200-250 वर्ष आपल्याकडे आहे. त्यामुळे 5,000 वर्षाचा शब्द आपल्याला अधिक योग्य वाटतो की 200 वर्षाचा शब्द योग्य वाटतो याचा फैसला करायची वेळ आलेली आहे. आता याला एक छेद देणारी गोष्ट अशी आहे की आर्टिकल 52 मध्ये पॅरा 1 मध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया असा शब्द आहे. पण ते कसं आहे माहितीये का की प्रेसिडेंट ऑफ इंडिया याच्यामध्ये भारत अनुस्यूत आहे. म्हणजे प्रत्येक वेळी प्रेसिडेंट ऑफ इंडिया दॅट इज भारत असं काही लिहायची गरज नाहीये. प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हटलं की त्याच्यात दॅट इज भारत हे अनुस्यूत आहे, कारण ते पहिल्या आर्टिकल मध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे जर कोणी आर्टिकल 1 विरुद्ध आर्टिकल 52 असा लढा उभा करत असेल तर तोही तितकासा बरा किंवा योग्य असं मला काही वाटत नाही. हे सगळं जाऊ द्या सर, बाकी सगळं ठीक आहे. तुम्हाला काय वाटेल, म्हणजे उदय निरगुडकर फ्रॉम इंडिया की उदय निरगुडकर फ्रॉम भारत, काय बरोबर आहे बाहेर सांगायला? मला प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आजपर्यंत प्रदेशात अनेक वेळा गेलो, त्यावेळेला इंडियन म्हणून ओळखला गेलो आणि पण भारत अशी जर या देशाची ओळख आणि भारतीय अशी जर आमची जगाच्या बाहेर ओळख असेल तर ती मला जास्त आवडेल. याचं कारण या देशाला जी एक प्राचीन परंपरा आहे, जी परंपरा आपल्याकडे कुठल्याही देशाला नाही, इतकी प्राचीन आणि समृद्ध परंपरा आहे, विविधतेने नटलेली परंपरा आहे, तंत्रज्ञान आणि विज्ञानाने युक्त आणि अध्यात्माने प्रेरित असलेली, शांतीचा संदेश देणारी आणि त्याचबरोबर शौर्याचा संदेश देणारी, सर्वांना एकच कुटुंब मानणारी, वसुदैव कुटुंब अशी मानणारी 5,000 वर्षाची परंपरा आहे. ती भारत या नावानं ओळखली जाते. अर्थात भारताला अनेक नावं आहेत. आपल्याकडे हिंदुस्थान त्याला म्हटलं गेलं, आर्यावर्त म्हटलं गेलं, जम्बूद्वीपे महाक्षेत्रे असं आपल्याकडे म्हटलं. तो जम्बूद्वीपे हा जो शब्द आहे ना सुशील, भारतवर्ष, तो जम्बूद्वीपे हा देखील आपल्याकडे भारताला दिलेलं नाव आहे.
त्यामुळे इसवी सन 5,000 वर्षापूर्वी इथे जी वैदिक संस्कृती नांदत होती, ज्यातून एक प्रकारे ज्याच्या आधारावरच हिंदुइझम या ठिकाणी फुललं, त्या परंपरेची सुरुवात आणि त्याचं जर निगडीतता आपल्याला तपासून बघायची असेल तर ती कुठेतरी भारत या शब्दाची आहे. आक्रमणकार्यांनी या देशाला इंडस रिव्हर म्हणजे इंडस नदीच्या बाजूला असलेला मनुष्य समूह किंवा बाजूला असलेला प्रदेश म्हणून आपल्याला इंडिया हे नाव, म्हणजे एक प्रकारे हे आक्रमणकार्यांनी त्यांच्या ओळखी करता दिलेलं नाव आहे. ते जास्त खटकणारं काही लोकांना असू शकतं. भारत हे नाव कुठून आलं तर राणी शकुंतला आणि राजा दुष्यंत यांच्या महापराक्रमी चिरंजीव जे होते भरत त्याच्यापासून हे नाव आलं, अशा प्रकारची आपल्याकडे एक पुराणामध्ये कथा आहे आणि ती खूप पॉप्युलर आहे. त्यांनी संपूर्ण सब कॉन्टिनेंट जे आहे, भारतीय उपखंड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अफगाणिस्तान किंवा त्याच्या पलीकडचा सुद्धा प्रदेश आहे, काही चीनचा देखील भाग आहे, अर्थात सिलोन, बर्मा, म्यानमार हे सगळे भाग त्याच्यामध्ये आलेले आहेत. हे सगळे त्यांनी जिंकलेले होते. त्यामुळे ते नाव हे अधिक इस मिट्टी से जुडा हुआ है, इस संस्कृती से जुडा हुआ है असं मला वाटतं. त्यामुळे ते नाव जर असेल आणि त्या नावाने जर यापुढे आपल्याला ओळखलं जात असेल तर तो अतिशय आनंदाचा भाग आहे. सर, एक मुद्दा आहे, इंडस नदी म्हणजे आपण त्याला सिंधला म्हणतो, बरोबर आहे? सिंध नदीचा काठ त्याला इंडस केलं गेलं आणि मग इंडसचं इंडिया झालं. जसं आपल्या शिवचं सायन झालं, जसं परळचं परेल झालं आणि उगाच ती नावं योग्य म्हणून आपण स्वीकारू लागलो. अलीकडच्या काळात इतिहासामध्ये म्हणता म्हणता फक्त एक 150-200 वर्षापूर्वीचा हा जो काही बदल आहे तो आहे. आणि तुम्ही सांगताय त्याप्रमाणे 5,000 वर्षापूर्वीचा एक इतिहास. या दोन्हीच्या मधला कुठला इतिहास स्वीकारणं जरा जास्त बरं राहील, कारण हे असे बदल इंग्रजांनी आपल्या सोयीच्या उच्चाराने केले. जसं वांद्रेचं बांद्रा करून टाकलंय, शिवचं सायन करून टाकलंय, म्हणजे त्यांना उच्चारता येत नाही म्हणून हे सगळे बदल. तिरुचिरापल्लीचं तिरची करून टाकलं, किंवा कोइंबतूरचं तसंच झालंय, चेन्नईचं तसंच झालंय, पुढे असं त्रिवेंद्रम, त्रिवेंद्रम तिरुवनंतपुरमचं त्रिवेंद्रम करण्यात आलं, त्रिवेंद्रम पाटणा करण्यात आलं. हो, अशा सगळ्या आक्रमणकार्यांच्या ज्या खुणा आहेत ना त्या खुपणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ दिल्लीमध्ये मी अनेक वर्ष 25 वर्ष जवळपास दर महिन्यात 3-4 वेळा जातोय कामासाठी. तर तिकडे एक औरंगजेब रस्ता होता. तो प्रत्येक वेळी जाताना असा खुपायचा की ज्यांनी गुरु गोविंद सिंग यांचे हाल केले, त्यांना ठार मारलं, किंवा शिवाजी महाराजांना कैद केलं, संभाजी महाराजांचे हाल केले, अशा माणसाच्या रस्त्यावरनं आपल्याला जायला लागते, याची खंत नेहमी वाटायची. परंतु त्याचं नाव बदलून आपल्याकडे अब्दुल कलाम केलेलं आहे. याचा अर्थ फक्त नावच बदलत फिरत बसावं आणि या देशाचा विकास करू नये असं अजिबात नाही. त्या रस्ता जर अब्दुल कलाम यांच्या नावाने असेल आणि तो अतिशय घाणेरडा असेल तर त्याच्यावरही टीका तेवढीच व्हायला पाहिजे. त्यामुळे अशी अनेक नावं आपल्याकडे बदललेली आहेत. प्रयागराज हे नाव अलाहाबादला देण्यात आलं आणि तेही आता सगळ्यांच्या मध्ये रुजलेलं आहे. त्यामुळे एक काय माहितीये का की तुम्ही जेव्हा इंडिया म्हणता ना तेव्हा त्याला एक भूराजकीय अस्तित्वाचा संदर्भ आहे. मी शब्द अतिशय जपून वापरतोय, भूराजकीय अस्तित्व. परंतु जेव्हा तुम्ही भारत असं म्हणता तेव्हा त्याला भू सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक अशा सर्व प्रकारच्या अस्तित्वाचा एक प्रकारचा बेस निर्माण होतो. त्यामुळे साहजिकच भूराजकीयपेक्षा भूसांस्कृतिक अवधारणा असलेलं हे जे नाव आहे ते अधिक योग्य आहे आणि ते खऱ्या अर्थाने या भूभागाला रिप्रेझेंट करतं, याच्या इतिहासाला रिप्रेझेंट करतं, याच्या वर्तमानाला रिप्रेझेंट करतं असं मला वाटतं. हे सगळं झालं, पण ते केजरीवाल एक प्रश्न विचारतात सारखा. केजरीवालांना प्रश्न विचारते असतात, ते मुळात त्यांना त्या खोकल्याच्या औषधाच्या जाहिरातीत ठेवावं लागेल. ते खोकत एक प्रश्न विचारतायत, ऐसा क्यों किया जा रहा है. केजरीवालांची अशी का बरं? मुळात काय माहितीये का, केजरीवालांना रेवडी कल्चर मधून वीज फुकट, पाणी फुकट, प्रवास फुकट, हे फुकट, ते फुकट, शिक्षण फुकट, कपडे फुकट वगैरे, इंटरनेट फुकट, हे सगळं जे त्यांचं जे फुकट या रेवडिया कल्चर आहे त्याच्यामधून त्यांना या गोष्टीत लक्ष घालायला वेळ मिळाला, याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि त्यांचा जो प्रश्न आहे तो बरोबर आहे की तुम्ही योग्य शब्दात म्हटला की ऐसा क्यों किया जा रहा है. त्याचं उत्तर एका वाक्यातच देता येईल सुशीलजी, आणि ते म्हणजे ऐसा क्यों न किया जाए. याच्यातच त्याचं उत्तर आहे की ऐसा क्यों न किया जाए. काय बोलायचं आणखी केजरीवालवर?
पिता को पिता क्यों बोला जा रहा है, तो पिता हा को म्हणजे पिता क्यों नहीं बोला जाए. याचं उत्तर केजरीवालांना दिलं पाहिजे. बरं, आपल्या विषयाच्या मूळ मुद्द्यावर आपण येऊया. आणि मूळ मुद्दा असा आहे की मोदी घाबरले. हम्म. मोदी हो खरंय. घाबरून मोदी घाबरून गेलेत. त्यांनी गॅसचे दर कमी केलेत. आता ते एवढं स्वस्त करून टाकलाय गॅस त्यांनी. मोदी घाबरलेत. त्यांनी आता इंडिया आघाडीला नाव दिल्यामुळं भारताचंच नाव इंडिया असं न ठेवता भारत करायला सुरुवात केलेली आहे. खरंच इंडियाला मोदी घाबरलेत? खरंय तुमचं. म्हणजे विरोधकांचंही म्हणणं खरं आहे की खरोखरच आहे की मोदी घाबरले या त्यांच्या दाव्यात मला तसं तथ्य दिसतंय. याचं कारण उत्तर प्रदेशामध्ये मायावती, अखिलेश आणि काँग्रेस हे एकत्र येत आहेत, त्याबद्दल ते घाबरले असावेत. किंवा ममता आणि डावे आणि काँग्रेस हे पश्चिम बंगालमध्ये एकत्र येत आहेत, त्याबद्दल ते घाबरले असावेत. किंवा दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस एकत्र येत आहेत याबद्दल ते घाबरले असावेत. पंतप्रधानाचा उमेदवार कोण याच्यावरनं कोणताही वाद विरोधी पक्षामध्ये त्यांच्या एकजुटीत नाही. किंबहुना मला नको तूच घे, मला नको तूच घे असं म्हणून एकमेकांच्या गळ्यात ती वरमाला घालायला हे सगळेजण उत्सुक झाले आहेत. हे बघून ते घाबरले असावेत. किंवा तिसऱ्या मीटिंगमध्ये सुद्धा अजूनही कोणत्याही स्वरूपाची ज्याला आपण म्हणतो लोगो सुद्धा अनावरण केला गेलेला नाही. आणि मोदी हटाव या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही कार्यक्रम दिला गेलेला नाही. मिनिमम कॉमन प्रोग्राम आलेला नाही. याबद्दल मोदी घाबरले असावेत. किंवा मला असं वाटतं की काय ज्याला आपण म्हणू सीट शेअरिंग फॉर्म्युला ठरून आता एकाच एक लढत सर्वत्र 542 ठिकाणी होते, याबद्दल मोदी घाबरले असावेत. त्यामुळे विरोधकांचं जे म्हणणं आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. आणि बिल्किस बानोकडून राखी बिल्किस बानो याच्यावरनं सावरकरांवरची टीका ही काँग्रेसची सावरकरांवरची टीका ही त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षानं स्वीकारली, याबद्दल मोदी घाबरले असावेत. किंवा इसरत जहां बिहार की बेटी है असं म्हणणाऱ्या नितीश कुमार यांना गले मिलो म्हणून ज्या मिठ्या मारल्या गेल्या त्याबद्दल ते घाबरले असावेत. आणि ज्यांच्यावर कुठल्याही पद्धतीत कुठल्याही कालखंडात विश्वास ठेवता येत नाही अशा महाराष्ट्रातल्या एका कायमस्वरूपी सदैव इच्छुक प्रधानमंत्र्याला लोकांनी विश्वास ठेवला, त्याबद्दल ते घाबरले असावेत. त्यामुळे त्यांचं घाबरणं आणि ते घाबरलेत असं वाटणं हे अतिशय स्वाभाविक. कसं आहे माहितीये का, आपल्या घरी लहान मुलं असतात, मग त्याला आपण रबराचं खेळणं आणून देतो. मग त्या खेळण्यामध्ये एखादा असा साप असतो आणि मग तो आपण ऑफिसमधनं वगैरे घरी आलं की तो मुलगा किंवा मुलगी ती अशी पुढे येते आणि पटकन खिशात मागून असा तो साप काढते आणि म्हणते बाबा घाबरलास की नाही. आपण दाखवायचं असतं की आपण घाबरलो रे बाबा, घाबरलो. त्यामुळे हो बाबा हे सगळं आता घाबरलो असं आपण म्हणूया. आमच्याकडे एक कथा म्हण वापरली जाते, बोलाचा भात बोलाची कडी वरपारे वरपा असा सगळा तो प्रकार आहे. वरपारे वरपा आमच्याकडे वरपारे वरपा असं म्हणतात. म्हणजे नुसताच भात वाढायचा, नुसताच त्यावर वरण टाकायचं, त्यावर कडी टाकायची, करा जेवायला सुरुवात. तसा हा सगळा प्रकार आहे. तुम्ही वा पंतप्रधान, तुम्ही वा पंतप्रधान, कुणी झालं तर चालेल. आणि अशा बोलाच्या भात बोलाचा कडी खाऊन खाऊन उपाशी राहायची वेळ यावी म्हणून कदाचित मोदी घाबरलेले असावेत. सर, या आधी सुद्धा अशी नावं वेगवेगळ्या ठिकाणी बदललेली आहेत. म्हणजे नुसती शहरांची नावे, काही देशांची नावं पण बदललेल्याचा इतिहास. हो, अनेक 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 देशांची नावं आपल्याकडे बदललेली आहेत. काही देशांची अजूनही 2 नाव आहेत. उदाहरणार्थ जपानचं नाव निप्पॉन. हे 2 नावं असणारे देश पण आपल्याकडे आहेत. इजिप्तला मिस्र आजही म्हटलं जातं. किंवा भूतानला ड्रक टूल. आता पुढल्याच महिन्यात मी बराच काळ भूतानला असणार आहे. त्याकरता भूतानचा अभ्यास करत होतो. तिकडे एक मोठा जलविद्युत प्रकल्प उभा करतोय. तर त्याच्यात ड्रक युल असं त्यांचं नाव आहे. त्याचा अर्थ शोधतोय सध्या काय आहे ते. आणि अनेक नावं बदललेले देश आहेत. तुम्हाला इराक आज माहिती आहे, पण त्या इराकचं नाव एकेकाळी मेसापोटेमिया असं होतं. किंवा आपल्याकडे म्यानमार जे आता नाव तुम्हाला माहिती आहे त्याचं नाव बर्मा असं होतं. श्रीलंकेचं नाव रेडिओ सिलोन आपल्याला माहिती असेल त्या काळात, तो रेडिओ सिलोन होतं. इराण म्हणजे पर्शिया होतं पूर्वीचं. किंवा आत्ताच जे मेक्सिको आहे, मेक्सिको सिटी जे तिची राजधानी आहे, खूप मोठे भूकंप तिकडे होतात. तिकडे त्याचं नाव पूर्वी न्यू स्पेन होतं. याचं कारण स्पॅनिश लोकांची तिकडे सत्ता होती आणि लोकल मेक्सिकन जे होते, स्थानिक मेक्सिकन, ते त्याचे गुलाम होते. त्यामुळे ही अशी नावं होती आणि नंतर ती बदलली गेलेली आहेत. म्हणजे दिस इज क्वाईट नॅचरल. असं काही
या देशाचं नाव जर संसदेत पारित करण्यात आलं आणि ते नवीन झालं तर काही त्याच्यामध्ये फार वावगं किंवा वेगळं आहे आणि जगात पहिल्यांदाच फक्त करतात आणि त्याच्यावरून एक व्यक्ती किंवा एक पक्ष असा इथे आपल्याला बदलण्याचा प्रकार नाही ना होत आहे. पण फक्त जे आंग्ल नाव आहे ते न वापरता संपूर्णतः आपलं नाव आहे, भारतीय नाव आहे ते भारत वापरतात बरोबर आहे एवढंच. तुमचं. ज्याला दॅट इज बरोबर म्हटलं आहे गेलेलं तुमचं. आहे. म्हणजे असं बदललं नाहीये. बरोबर आहे. तर इंडिया बरोबर दॅट आहे. इज भारत, दॅट इज जे आहे याला ते वापरणं चालू. सुशील तुम्हाला मी इथे एक आठवण करून देतो की हे आता पहिल्यांदा डिबेट या देशात घडते का, तर अजिबात नाही. नेहरूंचं एक अतिशय अप्रतिम पुस्तक आहे आणि त्याचं जर इंग्रजीचा अभ्यास कोणाला करायचा असेल तर खरोखरच त्यातलं इंग्रजी हे निव्वळ अप्रतिम आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया. त्या डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये त्यांनी इंडिया दॅट इज भारत असा उल्लेख अनेकदा केलेला आहे. एका लेखामध्ये तर त्यांनी स्पष्टपणे हा प्रदेश कोणाचा आहे, काय आहे याविषयीची सगळी विधानं केली आहेत. मी ते आता करत नाही कारण त्यातून एक वेगळा वाद दुर्दैवाने आपल्याकडे निर्माण होईल. परंतु 2010 साली 1949 साली जेव्हा कॉन्स्टिट्यूशन फॉर्म झाली त्यावेळेला तर याच्यावर चर्चा झाली. हिंदीतलं भाषांतर भारत एक खोज असंच आहे. त्यातही भारत एक खोज असंच आहे. अगदी बरोबर आहे. परंतु 1949 नंतर देखील आपल्याकडे या विषयावर अनेकदा चर्चा ही बिगर संसदीय पातळीवर झाली. परंतु संसदेच्या पातळीवर 2010 आणि 12 यावेळेला काँग्रेसचेच खासदार होते शांताराम नाईक. त्यांनी संसदेमध्ये 2 बिलं आणली आणि त्या बिलांवर चर्चा करताना त्यांनी इंडिया दॅट इज भारत हे नाव बदलून भारत हे ठेवावं असं केलं. त्यावेळेला योगी आदित्यनाथ संसदेचे सदस्य होते आणि तेव्हा त्यांनी एक सूचना केली होती आणि त्याच्यावर खूप गदारोळ झाला होता. आणि ती सूचना अशी होती की इंडिया दॅट इज भारत हे नाव बदलून भारत दॅट इज हिंदुस्तान असं करावं अशी त्यांची ती सूचना होती. अर्थात त्याच्यावर खूप मोठा गदारोळ झाला. हे झालं 2010 आणि 12चं. 2016 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक महाराष्ट्रीयन माणसानी ज्यांचं नाव निरंजन भटवळ आहे त्या निरंजन भटवळांनी एक PI दाखल केली होती आणि ती चर्चेला आली. त्याच्यावर डिस्कशन झालं, सुनवाई झाली आणि सुदैवाने त्यावेळेचे जे सर्वोच्च न्यायमूर्ती होते सुप्रीम कोर्टाचे TS ठाकूर त्यांनीच याचा निवाडा दिलेला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला जर याला इंडिया म्हणायचं असेल तर इंडिया म्हणा, तुम्हाला भारत म्हणायचं असेल तर भारत म्हणा. वी एस सुप्रीम कोर्ट आर फाईन विथ बोथ द नेम्स बिकॉज दोन्ही नावं ही आपल्या घटनेमध्ये लिहिलेली आहेत. प्रश्न इथे थांबत नाही. 2020 साली म्हणजे बघा 1949 झालं, 2010 झालं, 2012 झालं, 2016 झालं, त्याच्यानंतर 2020 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आणखीन एक PI चर्चा झाली आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला सुदैवानी त्यावेळेचे सर्वोच्च न्यायाधीश जे होते आपल्याकडे अरविंद बोबडे साहेब, त्या बोबडे साहेबांसमोरच माननीय बोबडे साहेबांसमोरच चर्चा झाली आणि त्यांनी त्याचा निवाडा देताना स्पष्टपणे सांगितलं की बोथ द नेम्स आर फाईन आणि इट इज नॉट आवर जॉब. सुप्रीम कोर्टाचं काम नाही आहे देशाचं काय नाव असावं काय नसावं. फक्त ते घटनेच्या चौकटीत धरून आहे का याविषयी आम्ही प्रदर्शन करू शकतो आणि इंडियाही आहे आणि भारतही आहे असं त्यांनी निवाडा त्यावेळेला दिला होता. आणि पुढे जाऊन त्यांनी एक टिप्पणी केली होती की एकदा या देशाच्या संसदेने याचा निवाडा करावा आणि लवकरात लवकर याचा फैसला करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे जर उद्या मोदी सरकारने 5 दिवसाच्या विशेष अधिवेशनामध्ये असा ठराव जर आणला तर तो 1949 साली बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्याचा सन्मान राखणारा असेल आणि विविध वेळेला सुप्रीम कोर्टाने जे निवाडे दिले आहेत 2010, 2012 ते संसदेतले चर्चा आहेत, 2016, 2020 त्या चर्चांचा त्या निवाडांचा सन्मान ठेवल्यासारखं होईल असं मला वाटतं. अर्थात हे आता लगेच होईल का तर असंही मला वाटत नाही, परंतु होणार नाही का असंही मला वाटत नाही. परंतु या निमित्ताने विरोधी पक्ष भारत या शब्दावर किती प्रेम करतो एवढं मात्र पुढे आलं हेही नसे थोडके. मला एक प्रश्न पडलाय की जर 2010 साली, 2012 साली, 2020 साली सर्वोच्च न्यायालय या बाबतीत निर्देश देत आहे, विनंती करत आहे, सूचना करत आहे, तरीही 12 ते 20 न करणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या मताचा, निर्देशाच्या, विनंतीचा शब्द जो काही असेल तो त्याचा अवमान नाही का ठरणार? कदाचित म्हणूनच मोदी घाबरले की काय की सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करण्यापेक्षा दिलेल्या सूचनांचं पालन करू. याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो 1949 सालच्या जर तुम्ही कॉन्स्टिट्युशनल डिबेट याच्यावरच्या पाहिल्यात, मी आज हा प्रश्न चर्चेला येणार आहे म्हणून काल रात्री त्याचा पूर्ण अभ्यास बराच काळ करत होतो, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
संसदेमध्ये असे उद्गार काढलेले आहेत की झाली चर्चा, आता पुरे झाली, यापेक्षा काही आपल्याला या विषयावर काही भाष्य करायचं नाहीये ना, किंवा आणखीन काही महत्वाचे विषय आपल्यासमोर नाही आहेत का, अशा प्रकारचं एक काहीस उद्विग्नतापूर्ण असं एक विधान त्यांचं या संदर्भात आपल्याला आलेलं दिसतं. त्यामुळे व्हाईल इट इज इम्पॉर्टंट टू डू इट, इट वॉज नॉट इमिजिएट अँड अर्जंट टू डू इट, अशा प्रकारची एक साधारणतः फिलिंग हे सगळं प्रोसिडिंग वाचल्यानंतर येते. याचा अर्थ ते करू नये असं अजिबात नाहीये, किंवा कोणी करत असेल तर त्याला विरोधच करावा असं तर मुळीच नाही. एकूण प्रकरण बघता मोदींचं हे घाबरणं फारच जरा मनावर घेतलंय विरोधी पक्षांनी, आणि घाबरलेले मोदी दाखवायचा प्रयत्न. बाकी मोदी पराभूत होत नाहीत, म्हणजे हरलेले मोदी दाखवता येत नाही, जिंकलेले मोदी मान्य करता येत नाही. म्हणजे हरलेले मोदी नाहीच आहेत, जिंकलेले मोदी मान्य करावे वाटत नाही. मग अशा स्थितीमध्ये किमान पक्षी घाबरलेले मोदी तरी दाखवावेत, असा हा सगळा प्रयत्न. बरं, हे मोदी घाबरलेत हे दाखविण्यासाठी त्यांनी भारत या नावालाच एकूण सगळा विरोध सुरू केलेला आहे. इतिहास मोठा प्रचंड आहे, काँग्रेसची पद्धतही आपल्याला ठाऊक आहे. यात गोची होतीये ती काँग्रेसची, बाकीच्या प्रादेशिक पक्षांचं काय? जिकडं भेळ तिकडे खेळ असा प्रकार सगळा चालू असतो. त्यामुळे या सगळ्या प्रकारात घाबरलेल्या मोदींची प्रतिमा उभी करून कमीत कमी मोदी घाबरतात एवढा दाखवायचा तरी हा सगळा प्रयत्न असावा. सर, या सगळ्या विषयावर आपण खूप छान चर्चा केली आहे. या चर्चेबद्दल आपले मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. इट्स ऑलवेज प्लेजर टू टॉक टू यू. थँक्यू.